आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्ही त्या कालावधीमध्ये विरोध केलेला होता. तुमची काय प्रतिक्रिया असेल यासाठी? आणीबाणीचा कालखंड हा अत्यंत काळाकुट्ट असा कालखंड होता. त्या कालखंडामध्ये नागरिकांचे अधिकार मर्यादित केले गेले होते. आणीबाणी या देशातल्या लोकशाहीला लागलेला एक काळिमा होता. या संदर्भामध्ये माननीय इंदिरा गांधींनी सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये माफी मागितली होती. आणि या आणीबाणीमध्ये जे काही मिसाबंदी होते, शेकडो लाखो लोकांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं होतं. या मिसाबंदींच्या संदर्भामध्ये आज 50 वर्षानंतर इथं सत्कार करण्यात आला. आणीबाणीमध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी आम्ही म्हणतोय त्यांना, त्या दृष्टीनं त्यांना काही मानधन मिळावलं पाहिजे अशी मागणी 2018ला मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा केली. त्या संदर्भामध्ये जळगावला एक महाराष्ट्रातल्या सगळ्या आणीबाणीमधल्या मिसाबंदींचा एक मेळावा या ठिकाणी मी घेतला होता. आणि त्यानुसार राज्य सरकारने 10,000 रुपये मानधन त्या कालखंडामध्ये सुरू केलं होतं. आत्ता राज्य सरकारने ते मानधन जे बंद केलं होतं ते 20,000 करून परत सुरू केलं. आणि आता आज या स्वातंत्र्य सेनानी जे म्हणतात त्यांना या ठिकाणी हे मानधन मिळायला लागलेलं आहे. आणीबाणीच्या कालखंडामधल्या अनेक अशा आठवणी आहेत की ज्या अत्यंत मनाला वेदना देणाऱ्या आहे. लोकशाहीची हत्या त्या कालखंडामध्ये झाली होती. हो, पण तुम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये आहात ते मात्र या आणीबाणीचं समर्थन करताना पाहायला मिळत आहे. मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मी 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यावेळेस आणीबाणीचे चटके जे मी वर्ष 25 होतो, मी अटकमध्ये नव्हतो त्या कालखंडामध्ये, तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातले आहे. गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि खडसेजी त्याच पक्षांमध्ये आज आणीबाणीला एखाद्या संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केली नाही. भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर ते संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही. संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा, पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे. गिरीश महाजन म्हणतात की 1990 नंतर एकनाथराव खडसे भाजपमध्ये आले. गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता. त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे. मी 1900ला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. 1983ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो. 1983च्या 82च्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये, जे राष्ट्रीय संघाचे 35,000 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. 3 दिवसाचं ते शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये 3ही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो. आणि त्यामुळे संघाशी माझा 83-82चा संबंध आहे. मी काही 90ला जन्माला आलेलो नव्हतो राजकारणामध्ये. आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ताग आहे. हे कुणीही संघाचे सांगू शकतील की 1983ला मी तळजाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन 1983ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल स्वयंसेवक असतील. आणीबाणीच्या काळातला एखादी अनुभव सांगते तुम्हाला तुमचा स्वतःचा? आणीबाणीच्या कालखंडामध्ये काही अनुभव चांगलेही होते, काही अनुभव वाईट होते. पण वाईटच अनुभव जास्त त्याच्यामध्ये, जो की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही म्हणजे सगळे अधिकारच मर्यादित गेलेले होते. घटनात्मक अधिकार मर्यादित केले होते. त्यामुळे संभाषण स्वातंत्र्य नव्हतं. त्याच धर्माने निवडणुकांना प्रतिबंध लावण्यात आलेला होता. कोणत्याही ठिकाणी जर सरकारच्या विरोधी घोषणा केली की मध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी होती. अशा अनेक त्रास जो होता तो सरकारच्या विरोधी घोषणा केली, सरकारच्या विरोधी कृत्य केलं तर होत होतं. अशा अनेक आठवणी त्या कालखंडातल्या आहेत. निवडणुकीपूर्वी जे महायुतीमध्ये जे मतभेद पाहायला मिळत आहेत, राज्यात कुठेतरी अजितदादांवर शिंदेचे जे मंत्री आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे जो निधी आहे त्याच्यावर वास ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेने सूचना दिल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांना. काय वाटतं, कुठेतरी मतभेद वाटतात महायुतीत? महायुतीमध्ये भाजप असेल, शिंदे गट असेल का अजितदादाचा गट असेल, एकमेकांवर आता अविश्वासाचं वातावरण आहे. आणि अविश्वासाचं वातावरणाचं मूळ आहे की सर्वांचं म्हणणं आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाही.
निधी देण्याच्या संदर्भामधले त्यांच्या भानगडी आहेत आणि यावरून त्यांचे बहुसंख्य आमदार नाराजीची भावना व्यक्त करत आहेत. हो, तुम्ही आता म्हटले की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे, पण तुमचं राजकीय पक्षाची विचारधारा जर पाहिली तर वेगळी वाटते. कुठेतरी वैचारिक घुसमट होते का या साऱ्या विषयात? मी संघाचा स्वयंसेवक आहे, वारंवार सांगितलं. मी कधीही संघाच्या विचारापासून वेगळा गेलो नाही. संघाने मला कधीही हे शिकवलं नाही की तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका का काँग्रेसमध्ये जाऊ नका. संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे. संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात. समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये असलं तरी संघाने कधी विरोध केलेला नाही. चला, मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची, पण आता बॉम्ब स्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे, जो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल, त्यामुळे भाजपची जी प्रतिभा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही. बॉम्ब स्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही.